नामकरण केलं, परंतु काय झालं, पहिल्यांदा नामकरण करण्याच्या मध्येच एक त्या बाबांना कार्य सुरू केलं. कोणतं कार्य केलं? पहिल्यांदाच 12 दिवसाचंही होत नाही तर त्यानं काय केलं, पुन्हा फक्त साम्य इथं आहे. माझ्या 12 वर्षामध्ये भगवान श्रीरामानं ताडका मारली, भगवान कृष्णानं 12 दिवसामध्ये कोण मारलं? पुतना मारली. साम्य फक्त इथं आहे का दोन्ही स्त्रिया होत्या, पण इकडे वर्षाचा फरक आहे, इकडे दिवसाचा. हे 12 दिवस आणि ते 12 वर्ष. पण साम्य कशामध्ये आहे? दोन्ही मारले ते राक्षसीने. तिथून सुरुवात आहे माझ्या बाबाची. सुरुवात कुठून आहे? तिथून सुरुवात आहे. पहिले त्याला यमसदनी पाठवर बाबावर किती संकट आले, भरपूर संकट आले नाही का. आता संकट मागे संकट एक एक संकट येत गेलं. तिकडे त्या कंसाला वाटलं का हा जो जन्मला आहे हा या गोकुळामध्ये आहे, कारण गोकुळामध्ये एक वाणी झाली होती, आकाशवाणी झाली होती. काय म्हटलं होतं का तुझं लागी वदी, तुझं लागी वादी, 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 लागे आधी उपजला आधी माझ्या अगोदर तो जन्माला आलेला आहे. हे जेव्हा माहीत झालं कंसाले तर कंसानं पाठवण्यास सुरुवात केली. सैन्याला पाठवलं. त्या दिवसाला जेवढे काही मुलं जन्माले आले असेल त्यांना यमसदनी पाठवा. त्यांच्या बरोबरचे यांना कुठं नेलं होतं? आश्रमात नेलं. तिकडे गर्गमुनीच्या जेवढी त्या दिवसाला जन्मलेलं मुलं होते तेवढेली मारून टाकलं. आता तुमच्या पुढे एक प्रश्न येईल, या मुलं लहान मुलं मारले, भगवंताचा अवतार झाला तेव्हा मरून राहिले. पण जे मुलं मरत होते ना ते मुलं काही मागच्या जन्मातले राक्षस होते. ते राक्षसाची मुलं मारून राहिले होते नाही का. असा तो भाग आहे. एक अशा प्रकारचे या बाबांना एवढे राक्षस दिले यमसदनी. शक्तासूर, बकासूर, काकासूर नाही का, प्रलंबासूर नाही का, जेवढे होते. अग भगरिता मारले बालपणी, अग भगरिता मारले बालपणी, अग भगरिता मारले बालपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली, अवघी दैत्य खाणी बुडविली. सर्वजण यमसदनी पाठवून ज्यांनी त्यांच्यावर आघात केला तेवढे